नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. डाक विभागामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला ठिकाणी 19,900 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. शैक्षणिक अर्ज जे आहे, तुम्ही 8वी उत्तीर्ण असाल किंवा ITI तुमचा झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/8/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, वयोमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्या मार्फत जॉब ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये. त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी स्किल्ड आर्टिस्टन्स या पदासाठी वॅकन्सी निघालेल्या आहेत. जनरल सर्व्हिस या ठिकाणी, सेंट्रल सर्व्हिस या ठिकाणी असणार आहे. ग्रुप सीची नॉन गॅझेट नॉन मिनिस्ट्रियल वॅकन्सीज त्या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये वॅकन्सीज निघालेल्या आहेत. सगळ्यात पहिली जी ट्रेड या ठिकाणी आहे, मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी या ठिकाणी एकूण 4 वॅकन्सीज आहे. त्यामध्ये ओपनसाठी 2, EWS साठी 1, OBC साठी 1 अशा 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. वेल्डरच्या ट्रेडसाठी 1 वॅकन्सी OBC कॅटेगरीसाठी आहे. टायरमॅनसाठी 2 वॅकन्सी आहे, ओपन आणि OBC साठी अशा 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे. ट्रीट्समॅनसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे SC कॅटेगरीसाठी. त्यानंतर पेंटरसाठी 1 वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून या ठिकाणी आहेत. या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्ही 10 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी 5 वाजेपर्यंत करू शकणार आहात. वयोमर्यादा तुमची 18 ते 30 वर्षाच्या दरम्यान या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 1/7/2024ला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे. तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देखील मिळेल. SC/ST साठी 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्षाचं या ठिकाणी एज रिलॅक्सेशन असणार आहे. गव्हर्नमेंट सर्वंटसाठी 40 वर्षापर्यंतची सवलत या ठिकाणी असणार आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे, या ठिकाणी तुमचा संबंधित ट्रेडमध्ये ITI झालेला असेल किंवा तुम्ही 8वी उत्तीर्ण असाल आणि संबंधित ट्रेडमध्ये 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही जर या ठिकाणी मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी जर अर्ज करत असाल तर या ठिकाणी तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स, हेवी मोटर व्हेकलचं आणि लाईट मोटर व्हेकलचं असणं आवश्यक या ठिकाणी आहे. सिलेक्शन जे आहे तुमचं ट्रेड टेस्टच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे. फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी तुम्हाला 100 रुपये ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही SC/ST कॅन्डिडेट असाल किंवा फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला ट्रेड टेस्टसाठी 400 रुपये फीस पेमेंट वेगळ्या ठिकाणी करावं लागणार आहे. फीस पेमेंट जे आहे तुम्हाला इंडियन पोस्टल ऑर्डर म्हणजेच IPOच्या माध्यमातून करायचे आहे. अर्ज जे आहेत ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्मॅट आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज जे आहे तुम्हाला द सिनियर मॅनेजर मेल मोटर सर्व्हिस 134A सुदाम कालू अहिरे मार्ग, वरळी मुंबई ॲड्रेसवरती तुम्हाला स्पीड पोस्टाने किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अचूक नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.